छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्या. सह्याद्रीच्या कुशीमधून एक हिरा चमकला, भगवान या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. आता घेऊन या तलवार तो शत्रूवर गरजला. महाराष्ट्राचा एक शिवछत्रपती होऊन गेला, शिवछत्रपती होऊन गेला. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यानेही बाजार फुटे, विशाल अशा नवलाई ज्याच्या पुढे दुखावं असं वाटते. असा रयतेचा लोक कल्याणकारी राजा, ज्याला कितीही विशेषण लावले तरी कमीच. असा राजा म्हणजे शिवछत्रपती महाराज. प्रदीपचंद्र लेखे व वरदेष्णु विश्ववंदिता, शाह सुनो शिव सौक्षामुद्र भद्राय राजते. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं बरोबर छत्ती सत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत मागे न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिशिस्त प्रिय वाणीच तेज आणि जिजाऊंचा पुत्र, महाराष्ट्राची शान हार कधी न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, आणि तो एकच फक्त छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू, भक्ती जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. महाराजांना निश्चयाचा महामेरू म्हटलंय. कारण काय असेल तर वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली. ती या राजानंच. यावरून आपणास कळावे की एखादा निर्णय कसा असावा. मला ते मिळवायचंय, ज्याच्यासाठी वाटेल त्या संकटांना सामोरे जायची हिंमत महाराजांकडूनच मिळते. महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं, तुम्ही काम कोणते करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसे करता याला सुद्धा महत्व नाही, पण तुमच्या कामाचं नियोजन तुम्ही कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षात तुम्हाला एकही घटना, एकही प्रसंग असा मिळणार नाही की ज्यात महाराजांनी नियोजन केलं नाही. ते पण द्यावं. आईच्या गर्भात असताना ज्या महापुरुषाचं नियोजन ठरलं, असा कोण महापुरुष असेल तर तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं नियोजनाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अफजल खानाचं वध. कर अर्ध पुनज सिफर अल फजल फुजल अल फजल फजल अद घर के बजाय तजबी आवाज आहे अफजल फजल. म्हणजे उच्चातले उच्च स्वर्गाला जी विचारलं असेल की या पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ माणूस कोण, तर सगळीकडून आवाज येईल अफजल अफजल. 2 मिनिटात ठोकला महाराजांनी त्याला. तो आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेलाही नव्हता, त्याला मारला होता. 32 दाताचं बोकड या माझ्या राजाने एकट्यानेच फाडला होता. अखेर 3 एप्रिल 1680 महाराजांचं निधन झालं. ऐन सकी मुस्ताई खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे गेला. त्याला असं वाटले की औरंगजेबास बातमी दिलीवर औरंगजेब खुश होईल व आनंदाने नाचेल. तो धावत धावत गेला व औरंगजेबास सांगितलं, अल्लाह अलमपना बड़ी खुशी की खबर है, क्या हुआ? औरंगजेब म्हणाला, गफर गज हिजाज गफर निकेले गेला. कोण? शिवा हुजूर. तसा औरंगजेब शांतपणे उठला. त्याने आपल्या नमाज पडायची चटई अंतरली, त्यावर गुडघे टेकून नमाज पडायला लागला. नमाज वाचून झाल्यावर दोन्ही हात नवाकडे करून म्हणाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला तेरा निकम बंदा तेरे पास आ रहे, तेरा निकम बंदा तेरे पास आ रहे. जाता जाता या राजाबद्दल एवढंच बोले. राजे असंख्य झाले अगणित या धरतीवरती, राजे असंख्य झाले अगणित या धरतीवरती, पण जाणता राजा एकच झाला, तो राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. धन्यवाद.